मालेगावातील हाताने गावात अचानक होणारे स्फोट, घरांना जाणारे तडे आणि शेतीवर होणारे वाईट परिणाम यामुळे सध्या गावात प्रचंड भीतीचं वातावरण आहे। या परिसरातील खडी क्रशरच्या प्लांटमधून रात्री अपरात्री ब्लास्ट केले जातात, त्यामुळे गावातील घरांना तडे गेले असून क्रशरमुळे शेती पिकांचं देखील मोठं नुकसान होत आहे। बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या या क्रशरमुळे ग्रामपंचायतीच्या महसुलाचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। या संदर्भात तक्रार होऊन देखील राजकीय वरदहस्तामुळे संबंधितांना कायद्याचा धाक उरलेला नाहीये। याचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट आपण पाहूयात। खडी क्रशर प्लांटमुळे नागरिकांचा जीव धोक्यात। रात्री अपरात्री होणाऱ्या ब्लास्टमुळे गावकरी भयभीत। क्रशर कंपनीने बुडवला लाखो रुपयांचा महसूल। मालेगाव तालुक्यातील हाताने येथे जवळपास 7 खडी क्रशरचे प्लांट असून त्यामुळे तेथील नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे। रात्री अपरात्री या खडी स्टोन प्लांटमध्ये ब्लास्टिंग केले जाते, याचा गावकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। बेकायदेशीर सुरू असलेल्या या प्लांटने 30 ते 35 लाख रुपयांचा गावाचा महसूल बुडवलाय। यासाठी ग्रामपंचायतीने संबंधित कंपनीला नोटीस बजावल्या आहेत। क्रशरच्या ब्लास्टमुळे गावातील घरांना तडे गेले असून गावाला महसूलही मिळत नसल्याने सर्व खडी क्रशर प्लांट बंद करण्याचा गावाने ठराव केला। मात्र राजकीय वरदहस्तामुळे क्रशर कंपनी त्याची दखल घेत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। महसूल आमचा थकीत आहे ग्रामपंचायतीचा, तो वेळोवेळी 3-4 वेळेस त्यांना नोटिसा देऊन तो त्यांनी अजूनपर्यंत दिलेला नाही। आमचं एकच म्हणणं होतं की आम्हाला तो महसूल मिळावा, पण महसूल घेऊन म्हणजे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी काहीतरी करता येईल आम्हाला। या गोष्टीने आम्ही तो महसूल त्यांच्याकडून काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा आरेरावीपणा, त्याच्यानंतर खूप काही गोष्टी त्यांच्या आमच्या निदर्शनास आल्या। त्यानुसार आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांना 2 वेळेस मी स्वतः निवेदन दिले। खडी तयार करण्यासाठी या प्लांटमध्ये रात्री अपरात्री ब्लास्टिंग सुरू असते। ब्लास्टिंगमुळे गावातील घरांना तडे पडले आहेत। रात्रीच्या ब्लास्टमुळे लहान मुले, जनावरे रात्री दचकून उठतात। या खडीची वाहतूक मोठमोठ्या डंपरमधून केली जाते, यामुळे गावातील रस्त्यांवर मोठ्या अपघातांचीही शक्यता आहे। या आम्हाला हे जे घर पुल बांधलेले आहेत यांना तडे मारलेले आहेत, रात दिवस आम्हाला झोप लागत नाही। इथं आमचे ते विलास्टिक उठवले का त्यांनी इथं इकडे ढोरा आवाज करता, इकडे पोरं उठून जाता। आम्ही करायचं काय? आम्हाला फार त्रास याच्यापासून। मोठमोठे रस्त्याने डंपर चालतात, जर अचानक त्यांचा अपघात झाला किंवा अपघात होण्याची दाट शक्यता असते, तरी आमची एवढीच विनंती आहे की त्यांनी ते काम थांबवावं। आम्हाला खूप त्रास होतो त्यांच्यामुळे। आम्ही तिथे सांगायला गेलो की ते आमच्यावर खूप असं सांगता, आम्ही केस करू, हे करू, मग आम्ही काय करायचं आता? हा रस्ता सुद्धा ओव्हरलोड वाहन चालल्यामुळे पूर्ण रस्त्याचा सत्यानाश झाला। थोडंफार सुद्धा काही मदत करत नाही आणि आमच्या गावाला एवढं नुकसान होऊन आणि जर कधी आम्हाला गावाला त्यांच्यापासून काही महसूल नाही किंवा काही नाही, तर आम्ही सहन का करायचं? आमच्या याच्यामुळे जीविताला धोका आहे, करायचं काय? गावच्या परिसरामध्ये असणाऱ्या या खडी क्रशर प्लांटमुळे परिसरातील शेतकऱ्यांचे पीकही धोक्यात आले आहे। प्लांटला कुठेही नेट मारली नसल्याने प्लांटमधील सर्व धूळ पिकावर आल्याने मका, कांदा, शेवगा आदी पीक घेणं शेतकऱ्यांना मुश्किल झालं असून काही शेतकऱ्यांना तर यामुळे श्वसनाचे, डोळ्यांचे आजार सुरू झालेत। परसान कल्याणची नायरे, मी हाताने गावात राहतो। हे खडी क्रशरमुळे पुरा फपाटा उडतोय। या मक्कीला काही कणीस आले, कांदे लावलं, कांदे बी आले नाही। मी आजारी माणूस आहे, मला त्रास होतो याच्यापासून, पुरा शेतकऱ्यांना त्रास होतो याच्या। हे धूळमुळे माझा लाखो रुपये खर्च झाला, पण शेवगा काही आला नाही। याला सांगून थकलो, त्याच्यामुळे या काही विलास करत नाही। म्हणजे मला यांचा डोळ्याचा त्रास आहे, पोपाटा ते डोळ्यात गेला म्हणजे काहीच दिसत नाही, त्याच्यामुळे मी येत पण नाही त्याच्या। गावच्या आर्थिक विकासासाठी हा प्लांट गावात आणण्यात आला होता, मात्र कंपनीने नियमांचा भंग करत लाखोंचा महसूल बुडवल्याने गावाचा विकास देखील साधता येत नाही। या उलट प्लांटमुळे गावात होणाऱ्या प्रादुर्भावाने ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी, जनावरे या सर्वांनाच आरोग्याचा त्रास सुरू झाला आहे। हे प्लांट तत्काळ बंद करण्याचा ठराव ग्रामस्थांनी केलाय, मात्र प्रशासनाकडून कोणती कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रईस शेख, लोकशाही मराठी, मालेगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।